हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय कुकिंग ब्लॉग। तर चला मित्रांनो, आज आपण बनवणार आहे चिंचोळी। तर मार्केटमध्ये खूप सारे असे चिंचा दिसल्या तर मी घेऊन आले। बघू शकता, याला छान असं वाळवून आपण आता याला पॅक बंद करून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला वर्षभर हे चिंचा कामात येतील आणि वर्षभर आपल्याला ह्या कामात पडतील। तर यावरची जी कडक साल आहे ते आपल्याला हाताने काढून घ्यायची आहे। तर जास्त आपल्याला इथे घ्यायची नाही, मी थोडंच बनवणार आहे। तर बघू शकता, मी इथे 4 ते 5 अशा आपल्या चिंचोळ्या घेतलेल्या आहे आणि जे साल काढून घेतलेले आहे सर्व। तुम्ही पण ह्याच प्रकारे करा, खूप जास्त चविष्ट अशी लागणारी ही चिंचोळी आहे। आणि आपण जेव्हा सण असतो किंवा कोणता उत्सव असतो किंवा आपल्या घरी कोणता प्रोग्राम असतो त्यावेळेस आपण असं बनवत असतो। तर आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, तर त्यामुळे विशेष म्हणजे मी आज हे चिंचोळी बनवणार आहे। सोबतच पुरणपोळीसुद्धा बनवलेली आहे। तर पुरणपोळीसोबत ही खूपच जास्त चविष्ट अशी लागते। तर मित्रांनो, बघू शकता 5 ते 6 इथे घेतलेले आहे आणि यामधले कडक साल जे आहे ते काढून घेतलेले आहे। आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालून याला छान धुवून घेऊया, जेणेकरून जे वर लागलेली माती वगैरे असते ना, हात वगैरे लागले असतात कोणाचे, ते निघून जातील। आणि बघा, एकदा धुवून घ्यायचे आहे छान। आणि धुतल्यानंतर त्यामध्ये आता पाणी घालून घेऊया। पाणी तुम्ही कमी जास्त घालू शकता, इथे मी 1 ग्लासच पाणी घातलेलं आहे। जर लागलं आपल्याला जास्त तर आपण वरून टाकू शकतो। तर आता याला गॅसवर ठेवूया आणि छान असं उकळू देऊया, जोपर्यंत हे छान असं बारीक होत नाही ना, म्हणजे एकदम सॉफ्ट नाही होत तोपर्यंत आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे याला। तर बघू शकता, पाण्याची क्वांटिटी कमी नाही आहे, जास्तच आहे। तर पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे आपल्याला। तर याला थोडा वेळ झाकून ठेवायचं, जास्त ना 5 ते 10 मिनिट, लगेच होऊन जातं तरी पण पाणी आहे, म्हणजे 1 ग्लास पाणी याला सफिशियंट आहे। तर बघा, छान असं सॉफ्ट झालेलं आहे। याला झाकून थंड करून घेऊया। छान थंड असं झालं ना, बघा एकदम गार झालेलं आहे। छान गार झाल्यानंतरच आपण याला स्मॅश करून घेऊया। तर याला आपण कशाने न वापरता थोडं पाणी घालून यामध्ये आपण हाताने स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून ना जे चिंचोळीची चिंच लागलेले असते ना, म्हणजे सर्व त्याला ते पूर्ण सॉफ्टनेस त्याचा निघून जाईल। बघा, हातानेच करायचं आहे आणि एकदम आपल्याला असं दाबून दाबून नाही करायचं, एकदम हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। थोडंसं बघू शकता, याचं वरचं सर्व निघून गेलेलं पाहिजे बघा, आणि लवकरच निघते। जास्त आपल्याला म्हणजे चम्मचने सुद्धा जरी केलं ना आपण तरी निघून जातं। आणि याचे बघू शकता काड्या साल आहे ना, ते पूर्ण एका साईडला झालेले आहे आणि बाकी सर्व चिंचोळी जी आहे ती पाण्यामध्ये मिसळून गेलेली आहे। तर चला आता याला गाळून घेऊया। एखादी चाळणी, कपडा, ज्या कशाने आपल्याला गाळून घ्यायचं ना, गाळून घ्यायचं। बघा, मी ते चाळणीने गाळून घेत आहे। पूर्ण निघून गेलेलं आहे पाणी, म्हणजे गाळल्याने काय होते ना, याच्यामध्ये ज्या बारीक काड्या वगैरे असतात ना त्या राहत नाही, त्या पूर्ण निघून जातात आणि आपल्याला खायला सुद्धा सोपं जातं ते। तर बघा, पूर्ण निघून गेला। तर यामध्ये थोडंसं आणखी पाणी घालून हे धुवून घेऊया, म्हणजे याला लागलेलं आहे ते पूर्ण निघून जातं। तर बघा, हा आहे आपली चिंचोळी, जे आपल्याला याला आता फोडणी द्यायची आहे। तर फोडणी कशाने द्यायची? तेलाने सुद्धा देऊ शकता तुम्ही, तुपाने सुद्धा देऊ शकता। तर मी इथे तुपाचा वापर करत आहे। तुपाचा वापर केल्याने ना खूप जास्त असा सुगंध येतो आणि खायला पण चविष्ट लागते। यामध्ये थोडं जिरं घालून घेतलेलं आहे, जास्त नाही टाकायचं आहे, थोडंच टाकायचं आहे। आणि जिरं छान तडतडलं ना, तर त्यामध्ये आपण ही चिंचोळ टाकून द्यायची। बघू शकता, व्हिडिओ ज्याप्रमाणे मी दाखवत आहे ना त्याचप्रमाणे तुम्ही करा, खूप जास्त चविष्ट अशी बनते मित्रांनो। आता यामध्ये साखर घालूया। साखर मी थोडीच घालत आहे, कारण थोडं आंबट गोड असलं ना की खायला सुद्धा खूप छान लागतं। एकदम जास्त गोड गोड असलं ना ते चांगलं नाही लागत। थोडं मीठ सुद्धा घालायचं, यामध्ये चिमूटभरच मीठ घालायचं। आता हिरवी इलायची घालायची, आपण इलायची पूड पण घालू शकतो, मी इथे तशीच वापरलेली आहे। आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची। उकळी आली ना तर आपली ही चिंचोळी बिलकुल रेडी आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करा आणि एन्जॉय करा। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला, माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। बघू शकता, खूप जास्त चविष्ट पुरणपोळीसोबत एक नंबर लागते मित्रांनो, तुम्ही पण